कचऱ्याच्या क्षुल्लक वादातून कुपवाडमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू, आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा देण्याची मागणी. सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसराला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडात आता दुहेरी मृत्यूची नोंद झाली आहे. शेजारी कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून केसरेकर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा 2 दिवसापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. कुपवाडच्या विघ्नहर्ता कॉलनी परिसरात शेजारी कचरा टाकण्याच्या कारणावरून केसरेकर दाम्पत्याचा शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख याच्याशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर काही वेळात हिंसक हल्ल्यात झाले. संशयित आरोपी फरीद शेख याने मनीषा केसरेकर यांच्यावर चाकूने वार केले, तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर MIDC पोलिसांसह सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी फरीद शेख याला अवघ्या 2 तासात अटक केली. त्याच्याविरुद्ध कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे. केसरेकर दाम्पत्याच्या मृत्यूने कुपवाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर 2 जीवांच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने या घटनेने कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. आता या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला न्यायालयासमोर कठोर शिक्षा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, कुपवाड. एक दुर्दैवी घटना घडली होती. त्याच्यामध्ये एक महिला ती पहिलीच मृत झाली. त्यानंतर दुसरा म्हणजे पुरुषाचाही आज दुर्दैवी सकाळी मृत्यू झालेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. संपूर्ण पुरावा हा ज्याचा जमा करण्यात येईल. लवकरात याच्यामध्ये लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट करण्यात येईल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोर्टमध्ये केस कशी उभी राहील आणि या निर्गुण 2 खुनांकरता आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न होईल आणि त्याच्यामध्ये चांगला तपास करून पुढील चार्जशीट आम्ही लवकरच करणार आहोत. मध्ये जी घटना आहे त्याच्यानुसार आता एकच आरोपी आहे, त्याला अटक केलेलं आहे. थोडं त्याला काहीतरी मेडिकल हे असल्यामुळे तो मेडिकल कस्टडीत आहे, आमच्या ताब्यात आहे. परंतु याच्यामध्ये तपासात पुढे बघू, परंतु फिर्यादीनुसार आणि प्रत्यक्ष घटनेनुसार याच्यामध्ये एक आरोपी आहे. त्यामध्ये मी तेच सांगतो की नक्कीच घटना फार दुर्दैवी आहे. 2 निष्पाप जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर चार्जशीट करून लवकरात लवकर बोर्डावर केस येण्याकरता निश्चित प्रयत्न होतील आणि ग्वाही देतो की